संपूर्ण राज्यात श्री गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे। संपूर्ण जल्लोषमय वातावरणात संपूर्ण राज्य हे श्री गणेशाच्या मंगलमय आगमनाने ढवळून निघालेलं आहे। मात्र आगामी जे 2 महिने आहेत ते संपूर्ण राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। जरी गणेश भक्त हे गणेश भक्तीमध्ये रमलेले असले तरी राजकीय नेते हे संपूर्ण राजकारणात रमलेले आहेत। कारण आगामी 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे आणि जागा वाटपांसंदर्भात मोठ्या प्रमाणात बैठक सत्र या ठिकाणी रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने राजकीय वातावरण आपल्याला ढवळून ज्या पद्धतीने निघत आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतात। ज्या ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत जयश्री महाजन त्यांचं हे होल्डिंग सध्या जळगावकरांचं लक्ष वेधून घेत आहे। जळगाव शहरात अनेक प्रश्न असतील विकास कामांच्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित करणारे होल्डिंग्स या ठिकाणी आहेत। त्यांनी थेट जळगावकरांना प्रतिसवाल उपस्थित करत या ठिकाणी खरंच आपलं जळगाव विकसित होणार नाही का हो, कधी काळी आपल्या बरोबरीत असणारे नाशिक छत्रपती संभाजीनगर किती पुढे गेलंय आणि आपण आहोत तिथंच आहोत असे सवाल या ठिकाणी उपस्थित करताना जयश्री महाजन आपल्याला पाहायला मिळत आहे। जळगाव शहराचं राजकारण आपल्याला या निमित्तानं तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जरी जळगाव शहरात पावसाचं वातावरण असलं तरी मात्र राजकीय वातावरण या ठिकाणी आपल्याला तापलेलं बघायला मिळत आहे। या जळगावचं जर आपण बघितलं तर जळगाव हे भाजपचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी बघितला जातो। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळालं। कारण जळगाव लोकसभेमध्ये ज्या आहेत त्या रक्षा खडसे असतील त्यासोबतच स्मिता वाघ असतील या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून हे दोन्ही खासदार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आले। महाविकास आघाडीने देखील मोठी ताकद या ठिकाणी लोकसभेमध्ये लावलेली होती। मात्र पाहिजे ते यश महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळत नाही। मात्र आगामी विधानसभेच्या दृष्टीने महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात ताकदीने समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण हे राजकीय बॅनर आणि त्यासोबतच जळगावकरांना आणि त्यासोबतच लक्ष वेधून घेणारे हे बॅनर सध्या जळगावकरांच्या हृदयात स्थान निर्माण करतात का, हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। ज्या पद्धतीनं एक स्मार्ट वर्क निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं ते स्मार्ट वर्क या निवडणुकीच्या पोस्टरच्या माध्यमातून ठाकरे गटाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र महाविकास आघाडी जळगाव शहरात विद्यमान आमदार असलेले राजू मामा भोडे यांच्या विरुद्ध कोणता उमेदवार देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सामाजिकदृष्ट्या हा जो जळगाव विधानसभा मतदारसंघ आहे हा लेवाबहुल आहे आणि या ठिकाणी भाजपकडनं देखील जे आमदार आहेत सध्या विद्यमान आमदार ते देखील लेवा समाजातून येतात। मोठ्या संख्येचा हा लेवाबहुल मतदारसंघ आहे। त्यासोबत मराठा समाज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मुस्लिम दलित आणि मराठ्याचं जर गणित या ठिकाणी जर करायचं म्हटलं तर तो देखील वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र या ठिकाणी भाजप हा लेवा समाजालाच या ठिकाणी उमेदवारी देणं पसंत करतो। ठाकरे गट मात्र कोणाला उमेदवारी देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की जयश्री महाजन या ज्या आहेत त्या जळगाव शहराच्या महापौर राहिलेल्या आहेत। त्यांच्या काळात देखील अनेक महत्त्वाचे ठराव हे जळगाव महापालिकेत झाले आणि त्यानंतर त्या देखील लेवा समाजातून येतात। त्यामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडी जयश्री महाजनांचा विचार करतं की अन्य कोणी उमेदवाराचा विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।